हैं मेरा बचपन पार्ट 2 की ओर थोड़ा पुनरावलोकन करते हैं। पार्ट 1 में हमने जो पढ़ा उसके बारे में दोबारा थोड़ा सा दोहराता हूँ ब्रीफ में। अब्दुल कलाम का जन्म, उसके बारे में हमने सीखा, माता पिता का परिचय सीखा, जिन्नोबादीन का व्यक्तित्व सीखा, उनके बारे में जाना, रामेश्वर के वातावरण के बारे में जाना, जैसे कि हिंदू मुस्लिम मिलकर रहते थे वहाँ पे, नमाज के बारे में, जिन्नोबादीन के विचारों के बारे में हमने जाना। तो पार्ट 2 से शुरुआत करते हैं। पहले हम नए शब्दार्थों को देखते हैं पार्ट 2 में आने वाले। यहाँ पे देखिए नए शब्दों के अर्थ, नए शब्द की कन्नड़ हाकिದ್ರೆ ಕೆಲವೊಂದು ಶಬ್ದದ ಅರ್ಥ ಇರಲ್ಲ। जब साइकिल का पैडल होता है तो पहिया कहते हैं, उसके ಕಾಲುಗಳನ್ನು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ। ಹಾಗೆ ठेकेदार यानी गुत्तिಗೆದಾರ, कारोबार उद्योग, रफ्तार गति तेज स्पीड, तूफान आंधी, ऊर्जा शक्ति, और हतप्रभ निस्तेज, फर्क अंतर डिफरेंस, करीबन लगभग हतत्र, उपलब्धि सफलता सफलते, दायरा कार्यक्षेत्र कार्यशास्त्र कार्य व्याप्ति ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ। ಅಕ್ಸರ್ कार्यक्षेत्र में व्याप्ति, अक्सर फ्राई यावागलू, दुर्लभ कठिनाई से मिलने वाली वस्तु, कठिनाई से मिलने वाली दुर्लभ, जुमला कुल ಒಟ್ಟಾರೆ टोटल, महसूस अनुभव अनुभव। तो चलिए दूसरे बात की ओर बढ़ते हैं पाठ के। यहाँ पर एक स्थानीय ठेकेदार अहमद जलालुद्दीन के साथ पिताजी ने समुद्र के तट पर नौकाएं बनाने का काम शुरू किया। ये नौकाएं तीर्थ यात्रियों को रामेश्वर से धनुषकड़ी तक लाने ले जाने का काम आती थी। यानी जो अहमद जलालुद्दीन जो हैं वो स्थानीय, वहाँ की स्थानीय यानी कि वो वहाँ पर रूरल यानी कि जो वहाँ के जो होते हैं स्थानीय यानी कि जो वहाँ पे लोकल कहते हैं, लोकल के वहाँ पे ठेकेदार थे कौन, अहमद जलालुद्दीन, और अब्दुल कलाम जी के पिताजी के साथ वो नौकाएं बनाते थे। ತಂದೆ ಗುತ್ತಿಗೆದಾರರಾಗಿದ್ದರು ಯಾರು, ಅಹಮದ್ ಜಲಾಲುದ್ದೀನ್, ಸ್ಥಾನೀಯ ಗುತ್ತಿಗೆದಾರರಾಗಿದ್ದರು ಅಹಮದ್ ಜಲಾಲುದ್ದೀನ್। ಅವರ ಜೊತೆಗೆ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರ ತಂದೆ ನೌಕಾ ಹಡಗು ಬೋಟ್ಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಅಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ರು। ಅಲ್ಲಿ ಯಾತ್ರಿಗಳನ್ನು ಒಂದು ಕಡೆಯಿಂದ ಇನ್ನೊಂದು ಕಡೆ, ಧನುಷ್ ಕಡೆಯಿಂದ ಅಲ್ಲಿ ಬೇರೆ ಕಡೆಯಿಂದ ಧನುಷ್ಕೋಡಿವರೆಗೆ ತಲುಪಿಸ್ತಾ ಇದ್ರು। एक दिन 100 मील प्रति घंटे की रफ्तार, रफ्तार ಅಂದರೆ स्पीड ಇಂದ 100 स्पीड ಇಂದ, एक दिन ಒಂದು ದಿನ, एक दिन 100 मील प्रति घंटे की रफ्तार से समुद्र में हवा चली और समुद्र में तूफान आ गया, साइक्लोन ಬಂದಿತ್ತು ಸಮುದ್ರ में। ಒಂದಿನ ಏನಾಗ್ತಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರು, 100 ಸ್ಪೀಡಲ್ಲಿ ಒಂದು ದಿನ 100 ಸ್ಪೀಡಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ಗಂಟೆ ಪರ್ ಅವರ್ 100 ಸ್ಪೀಡಲ್ಲಿ ಎಂದರೆ ಸಮುದ್ರದಲ್ಲಿ तेज हवा चली, जोराಗಿ गाड़ी बरनी शुरू, तूफान आ गया, साइक्लोन बंद। तूफान में से कराई के कुछ लोग और हमारे नावे बह गए। आ साइक्लोन ಏನಾದಂದ್ರೆ ಅವ್ರು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ತಪ್ಪ ಮತ್ತು ಇವು ಬೋಟ್ಗಳು ಏನಾದವು ಅಂದರೆ, ನೌಕಾನೆ ಅಂದರೆ ನಾವು ಹಡಗು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ಹಡಗುಗಳೆಲ್ಲ ಚಿಕ್ಕ ಚಿಕ್ಕ ಹಡಗುಗಳು ಇರ್ತವೆ, ಅವೆಲ್ಲ ಏನಾಗಿದೆ ಆ ಸೈಕ್ಲೋನಲ್ಲಿ ಏನಾದವು ಒಳ ಸಮುದ್ರದಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಹರಿದು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು। तूफान में पांबन पुल भी टूट गया। पांबन ಅವ್ರು ಏನು ತಯಾರಿಸ್ತಿದ್ರಲ್ಲ ನೌಕಾಗಳನ್ನು, ಅದು ನೋಡಿ ಆ ಪೂಲ್ ಕೂಡ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದರೆ ಪಾಂಬನ್ದು ಅದು ಸೈಕ್ಲೋನ್ನಿಂದ ಮುರಿದು ಬಿದ್ದುಬಿಡುತ್ತೆ। ನೋಡಿ ಯಾವ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಆಗಿದೆ, ಸೈಕ್ಲೋನ್ನಿಂದ ಬಿರುಗಾಳಿ ಬಂದ್ಬಿಟ್ಟಿತ್ತು। तो टूट गया और यात्रियों से भरी ट्रेन दुर्घटना हो गई। समुद्र की अपार अनियंत्रित ऊर्जा ने उन्हें हतप्रभ कर दिया। देखिए यहाँ पे जो ट्रेन है क्या हुआ, तूफान की वजह से क्या ब्रिज टूट गया, और ट्रेन में जो लोग थे बहुत सारे लोग पानी में डूब के मर गए, क्रैश होने से भी मर गए, बहुत घटनाएं हुई वहाँ उस साइक्लोन के अनुसार। यानी कि इस घटना को, वो पानी का जो बहाव और जो उसकी जो शक्ति है ऊर्जा को देखकर सब लोग क्या हुए, हतप्रभ में। उम्र में बहुत फर्क होने के बावजूद अहमद जलालुद्दीन बालक कलाम के अंतरंग मित्र बन गए। वे कलाम से लगभग 15 साल बड़े थे और कलाम को आजाद कहकर पुकारते थे। वे दोनों शाम को समुद्र के किनारे घूमने जाया करते थे, आध्यात्मिक विषयों पर बातें करते थे। यानी जो अहमद जलालुद्दीन है वो उम्र में अब्दुल कलाम से 15 साल बहुत बड़े थे, लेकिन फिर भी अंतरंग मित्र बन गए थे।
ಕ್ಲೋಸ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಬನ್ ಗए थे, ಬಹಳ ಹತ್ತಿರದ ಗೆಳೆಯರಾಗಿಬಿಟ್ಟಿದ್ರು ಅವರು. ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಅಹಮದ್ ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ಅವರು ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂಕ್ಕಿಂತ 15 ವರ್ಷ ದೊಡ್ಡವರು, ಆದರೆ ಅಂತರಂಗ ಅಂದರೆ ಬಹಳ ಹತ್ತಿರದ ಮಿತ್ರರಾಗಿದ್ದರು. ಅವರು ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ಏನಂತ ಇದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರಿಗೆ ಆಜಾದ್ ಅಂತಾರೆ. ಆಜಾದ್ ಅಂದರೆ ಏನು? ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ. आज़ादी अंदर स्वतंत्र है, आज़ाद स्वतंत्र. शाम को वो क्या करते थे, वे दोनों शाम को समुद्र के किनारे घूमे जाया करते थे, आध्यात्मिक विषयों पर बातें करते. और ಯಾವಾಗಲೂ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಸಮುದ್ರದ ದಡದಲ್ಲಿ ಯಾವಾಗಲೂ ಅವರು ವಿಹರಿಸುತ್ತಿದ್ದರು. ಆಗ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ವಿಷಯಗಳ ಬಗ್ಗೆ ಅವರು ಮಾತನಾಡ್ತಾ ಇದ್ದರು. ನೋಡಿ, ಈ ಥರ ಅವರು ಸಮುದ್ರದ ದಡದಲ್ಲಿ ದಿನಾಲೂ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ವಿಹಾರ ಮಾಡ್ತಿದ್ರು, ವಾಕ್ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಅಲ್ಲಿ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ವಿಷಯಗಳ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಿದ್ರು. पूरे रामेश्वर में जलालुद्दीन ही थे जो अंग्रेजी में लिख सकते थे. जलालुद्दीन के बराबर शिक्षा का स्तर किसी का नहीं था और ना ही किसी को बराबर बाहरी दुनिया के बारे में पता था. देखिए, ಸಂಪೂರ್ಣ ರಾಮೇಶ್ವರದಲ್ಲಿ ಇವರ ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ಅವರಷ್ಟು ಯಾರಿಗೂ ಗೊತ್ತಿರಲಿಲ್ಲ ಯಾವುದು ಇಂಗ್ಲೀಷ್ ಭಾಷೆ, ಮತ್ತು ಅವರಷ್ಟು ಎಜುಕೇಷನ್ ಕೂಡ ಯಾರು, ಶಿಕ್ಷಣ ಕೂಡ ಯಾರು ಪಡ್ಕೊಂಡಿರಲಿಲ್ಲ. ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಅವರ ಜೊತೆ ಅವ್ರಿಗೆ ಬಾಹರಿ ದುನಿಯಾ ಅಂದರೆ ಸಾಮಾಜಿಕ ಜ್ಞಾನ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಶೈಕ್ಷಣಿಕ ಜ್ಞಾನ ಅಂತಂದರೆ ಏನು, ನಾವು ಉದ್ಯೋಗ ಪಡ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾತಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೇಳ್ತೀವಿ, ಆದರೆ ಸಮಾಜದೊಂದಿಗೆ ಬೆರಿಬೇಕಾದ್ರೆ ಸಾಮಾಜಿಕ ಜ್ಞಾನ ಬೇಕು. ಅದು ಕೂಡ ಇವರು ಜಲಾಲುದ್ದೀನದಲ್ಲಿ ಇತ್ತಂತ ಅಬ್ದುಲ್ कलाम ಮಾಡ್ತಾರೆ. अब्दुल कलाम जी कहते हैं कि उन्हें बाहरी दुनिया के बारे में भी नॉलेज था और वे क्या करते थे, अंग्रेजी उस रामेश्वर में अकेले व्यक्ति जानते थे. ಮೊದಲು ಜನ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಕಡಿಮೆ ಪಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅದರಲ್ಲಿ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಮೀಡಿಯಂ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಎಜುಕೇಷನ್ ಕಡಿಮೆ ಪಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಬರೋರು ರಾಮೇಶ್ವರಂನಲ್ಲಿ ಒಬ್ಬರ ವ್ಯಕ್ತಿ ಜಲಾಲುದ್ದೀನ್. ಅದು ಇವರ ಭಾವನೆ, ಅದು ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ. ಇಲ್ಲೊಂದು ವಿಚಾರವನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸೋ ಸಂದರ್ಭ ಇದು. ಅವ್ರು ಏನಂತಾರೆ, ಕಲಿಕೆಯಿಂದ, ಯಾಕೆಂದರೆ ಸಂಬಂಧ ಇದೆ ಈ ಪಾಠಕ್ಕೆ. ಇದು ಕಲಿಕೆ सीखने से रचनात्मकता आती है, रचनात्मकता हमें सोचने की तरफ बढ़ाती है, सोचने से ज्ञान मिलता है, ज्ञान आपको महान बना देता है. अब्दुल कलाम जी कहते हैं कि सीखने से रचनात्मकता क्रिएटिविटी बढ़ती है और उसमें क्या रचनात्मकता हमें क्या करती है, हमें सोचने की वो ನಮ್ಮನ್ನು ಯೋಚನೆ ಮಾಡೋ ಕಡೆಗೆ ಅದು ತಿಳಿಸುತ್ತೆ. ರಚನಾತ್ಮಕತೆ ಕಲಿಕೆಯು ನಮ್ಮನ್ನು ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಯೋಚನೆ ಮತ್ತು ತರ್ಕದ ಕಡೆಗೆ ಒಯ್ಯುತ್ತೆ, ಮತ್ತು ಜ್ಞಾನ ಕೂಡ ಸಿಗುತ್ತೆ. ಹಾಗೆ ಅದಕ್ಕೆ ಜ್ಞಾನ ನಮ್ಮನ್ನು ಮಹಾನನ್ನಾಗಿ ಮಾಡುತ್ತೆ ಅಂತ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ. ಮುಂದೆ ಅವರೇನ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳುವ ಸಂದರ್ಭ ಏನಂತಂದರೆ, ಅವರು ಒಂದು ಪುಸ್ತಕದ ಬಗ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ಮಾತಾಡ್ತಾರೆ ನೋಡಿ. जलालुद्दीन आगे है वो संदर्भ बंदा कहते हैं. नोड़ी, जलालुद्दीन कलाम को हमेशा शिक्षित व्यक्तियों, वैज्ञानिक खोजों, समकालीन साहित्य और चिकित्सा विज्ञान की उपलब्धियों के बारे में बताते रहते थे. वही थे जिन्होंने कलाम को सीमित दायरे से बाहर निकालकर नई दुनिया का बोध करा. वो कहते हैं कि जलालुद्दीन कलाम को हमेशा शिक्षित व्यक्तियों, एजुकेटेड पर्सन्स, मतलब साइंटिस्ट ಬಗ್ಗೆ, रिसर्च ಬಗ್ಗೆ, रिसर्चों के बारे में, चिकित्सा विज्ञान, सर्जरी जो साइंस होता है उसके बारे में ये बहुत बातें करते थे. उपलब्धियों के बारे में बहुत बातें करते थे. सीमित दायरे से निकल कर ಒಂದು ಸೀಮಿತ ಸೀಮೆಯನ್ನು ದಾಟಿಕೊಂಡು ಅವರು ಹೆಚ್ಚಿನದನ್ನು ಹೊರಗಡೆ ಬರಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಾಯಿತು. ಬರೀ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನವನ್ನು ತಿಳ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಅವ್ರಿಗೆ ಯಾರಿಗೆ ಸಾಧ್ಯವಾಯಿತು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರು. ಜೈನುಲ್ ಅಬಾದಿ ಅವರು ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳನ್ನ ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ರು. सभी विचारों के बारे में चर्चा करते थे. चलिए आगे बढ़ते हैं. देखिए, मेरे बाल्यकाल में पुस्तक एक दुर्लभ वस्तु थी. ಲಭ್ಯ ಅಂದರೆ ಏನು, ಅವೈಲೇಬಲ್. ದುರ್ಲಭ ಅಂದರೆ ಅನ್ಅವೈಲೇಬಲ್, ಸಿಗದೇ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಈಗ ಪುಸ್ತಕಗಳು ನಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿ ಎಷ್ಟೋ ಇದೆ, ಓದೋದೇ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಕಮ್ಮಿ ಓದ್ತೀವಿ, ಬಹಳ ಕಡಿಮೆ. ಪರೀಕ್ಷೆ ಬಂದಾಗ ಓದ್ತೀವಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು. ಆದರೆ ಇವನಿಗೆ ಓದಬೇಕಂತ ಆಸೆ ಪುಸ್ತಕನೇ ಇಲ್ಲ. ಆದರೆ ಅಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ತನ್ನ ಮನೆಯನ್ನೇ ಲೈಬ್ರರಿ ಥರ ಮಾಡಿದ. ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರು ಒಂದು ಪುಸ್ತಕ ಕೇಳ್ಕೊಂಡು, ಅದು ಉಗ್ರವಾದ ರಾಷ್ಟ್ರವಾದಿ, ಅದು ಉಗ್ರವಾದ ಅಂದರೆ ಉಗ್ರ ಅಲ್ಲ, ರಾಷ್ಟ್ರವಾದಿ ಅಂದರೆ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಗೆ ಉಗ್ರವಾದ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೋಸ್ಕರ. ओके, आगे मेरे बाल्यकाल में पुस्तकें एक दुर्लभ वस्तु की तरह हुआ करती थी. हमारे यहाँ स्थानीय स्तर पर एक पूर्व क्रांतिकारी या कहिए उग्र राष्ट्रवादी ಅಂದರೆ ಬಹಳ ಉಗ್ರವಾಗಿ ರಾಷ್ಟ್ರದ ಪ್ರತಿ ಹೋರಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಅವನು ಉಗ್ರ ರಾಷ್ಟ್ರವಾದಿ STR ಮಾನಿಕಂ ಅಂತ ಅವ್ರ ಹೆಸರು. ನಿಜಿ ಪುಸ್ತಕಾಲಯ, ನಿಜಿ ಅಂದರೆ ನಿಜಿ ಅಂದರೆ ಏನು, ಪರ್ಸನಲ್ ಲೈಬ್ರರಿ. ನಿಜಿ ಪುಸ್ತಕಾಲಯ ಅಂದರೆ ನಿಜಿ ಅಂದರೆ ಪರ್ಸನಲ್, वैयक्तिक पुस्तकालय, निजी पुस्तकालय यानी वैयक्तिक पुस्तकालय, पर्सनल लाइब्रेरी घर में मनेले ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ರು. उन्होंने मुझे हमेशा पढ़ने के लिए उत्साहित किया. ನೋಡಿ, ಅವರಿಗೆ ಪುಸ್ತಕಗಳನ್ನು ಓದಲಿಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ರು ಅವರು, ಬೇರೆ ಮಾನಿಕಂ ಅಂತಕ್ಕಂಥ ಉಗ್ರ ರಾಷ್ಟ್ರವಾದಿ
ಅವ್ರ ಹತ್ರ ಅವರು ಹೋಗಿ ಮನೆಯಲ್ಲಿ ಪರ್ಸನಲ್ ಲೈಬ್ರರಿ ಇತ್ತು ಅವ್ರದ್ದು ಮಾಣಿಕಮ್ಮ ಅವ್ರ ಹತ್ರ, ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಪುಸ್ತಕಗಳನ್ನ ಕೇಳ್ಕೊಂಡು ಬಂದು ಇವ್ರು ಓದ್ತಾ ಇದ್ರು. ಈಗ ನಾವು ಎಷ್ಟೋ ಪುಸ್ತಕಗಳು ಕೊಡ್ತೀವಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ, ಓದಲ್ಲ, ಮಾರ್ಕ್ಸ್ ಮಾತ್ರ ಕಮ್ಮಿ ಬಂದಿದೆ ಸರ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಂದರೆ ಓದುವ ಆಸಕ್ತಿ ಅಷ್ಟಿತ್ತು ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರಿಗೆ. ಇವತ್ತು ನೋಡಿ ಅವರು ಮರಣ ಹೊಂದಿದ್ರು ಕೂಡ ಅವ್ರ ಹೆಸರು ಇನ್ನೂ ಹೇಳ್ತೀವಿ. ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಆದರು, ಒಳ್ಳೆಯ ವಿಜ್ಞಾನಿಗಳಾದರು, ವಿದೇಶಗಳಲ್ಲಿ ಭಾಷಣಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟರು. ಅವ್ರ ಪುಸ್ತಕಗಳ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಅದನ್ನು ನೋಡೋಣ. एक अच्छी पुस्तक हजार दोस्तों के बराबर होती है, जबकि एक अच्छा दोस्त एक पुस्तकालय के बराबर होता है. ये मिलता है, वो कहते हैं कि एक अच्छी पुस्तक हजारों दोस्तों के बराबर होता है, हजारों दोस्तों के बराबर, लेकिन एक दोस्त एक लाइब्रेरी के बराबर होता है. अच्छा मित्र होना भी एक फ्रेंडशिप जो होता है, एक फ्रेंड एक लाइब्रेरी के समान है. एक किताब 1000 दोस्तों के समान है, और एक लाइब्रेरी में हजारों किताब होते हैं, एक दोस्त हजारों किताबों के बराबर है. ಒಂದು ಪುಸ್ತಕ ಏನಾದರೂ 1000 ಮಿತ್ರರಿಗೆ ಸಮಾನ, ಆದರೆ ಒಬ್ಬ ಒಳ್ಳೆಯ ಗೆಳೆಯ ಒಂದು ಗ್ರಂಥಾಲಯಕ್ಕೆ ಸಮಾನ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಲ್ಲಿ. ಮುಂದೆ कलाम के चचेरे भाई शमशुद्दीन थे, रामेश्वर में अखबारों के एकमात्र वितरक थे. अखबार रामेश्वर स्टेशन पर सुबह की ट्रेन से पहुंचते थे जो पाम्बन से आती थी. पाम्बन एक स्थल है, वहाँ से आता थे. रामेश्वर में न्यूज़पेपर्स आते थे. रामेश्वर में अखबारों न्यूज़पेपर्स, अखबारों की जुमला टोटल ಒಟ್ಟು जुमला 1000 प्रतियां बिकती थी. ಒಟ್ಟು ಅಲ್ಲಿ ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ಸ್ಗಳು 1000 ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ಗಳು ರಾಮೇಶ್ವರಂನಲ್ಲಿ ಸೇಲ್ ಆಗ್ತಾ ಇದ್ವು. ಅವರು ಪಾಂಬನ್ ಕಡೆಯಿಂದ ತರಿಸಲಿ. ಅದರ ವಿತರಕರು ಯಾರಾಗಿದ್ರು? ಚಚೇರೆ ಬಾಯಿ, ಅವರ ಕಸಿನ್ ಬ್ರದರ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೇವೆ, ಅಲ್ಲ ದಯದಿ ಅನ್ನ. ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ರು, ಅಲ್ಲಿ ನ್ಯೂಸ್ ಪತ್ರಿಕೆ ಮಾಸ ಏನಕ್ಕಿಂತ ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ಸನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಜೀವನದ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅವರು ಜೀವನದಲ್ಲಿ ಕಠಿಣತೆಗಳು ಯಾಕೆ ಬರುತ್ತೆ ಅಂತ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರು ಇಲ್ಲೊಂದು ಮಾತನ್ನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಅದನ್ನು ನೋಡೋಣ. जीवन में कठिनाइयाँ हमें बर्बाद करने नहीं आती, बल्कि यहाँ हमारी छुपी हुई सामर्थ्य और शक्तियों को बाहर निकालने में हमारी मदद करती हैं. कठिनाइयों को यह जान लेने दो कि आप उससे भी ज़्यादा कठिन. कहते हैं कि ನಮ್ಮ ಕಷ್ಟಗಳು ಯಾಕೆ ಬರುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಅಂದರೆ, ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರು ಕಷ್ಟಗಳು ನಮ್ಮಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಹೊರಗೆ ತೆಗಿಲಿಕ್ಕೆ ಬರುತ್ತೆ. ಅದು ಅಡಿಕೊಂಡಿರೋ ಸಾಮರ್ಥ್ಯವನ್ನು ಹೊರಕ್ಕೆ ತೆಗಿಲಿಕ್ಕೆ ಬರ್ತದೆ, ಬೆಳಕಿಗೆ ಬರುತ್ತೆ ನಮ್ಮ ಪ್ರತಿಭೆ. ಅವಕ್ಕೆ ನೀವು ಅದನ್ನು ಎದುರಿಸಬೇಕು. ಯಾಕೆ ಗೊತ್ತಾ? ಆ ಕಠಿಣತೆಗೆ ಗೊತ್ತಾಗಬೇಕು ನೀವು ಅದಕ್ಕಿಂತ ಕಠಿಣ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಮಾತು ಹೇಳ್ತಾರೆ. चलिए आगे बढ़ते हैं दोस्तों. बचपन में मेरे 3 पक्के दोस्त थे. ಹೇಳ್ತಾರೆ, ಬಾಲ್ಯದಲ್ಲಿ ನನಗೆ 3 ಜನ ಮಿತ್ರರಾಗಿದ್ದರು. रामानंद शास्त्री, अरविंद और प्रकाश. यानी ये तीनों ब्राह्मण परिवार से थे. ಅವರ 3 ಮಿತ್ರರು ಬ್ರಾಹ್ಮಣರಾಗಿದ್ದರು. ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಎಷ್ಟೊಂದು ರೋಚಕತೆ ಇದೆ. ಈಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಮುಸ್ಲಿಂ, ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್, ಇಂಡಿಯನ್ ಅಂತ ಎಲ್ಲ ಜಗಳ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವರು ನೋಡಿ 3 ಜನ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ಇವರು ನೋಡಿದ್ರೆ ಮುಸ್ಲಿಂ. ಆಗ ಎಷ್ಟೊಂದು ಪರಸ್ಪರ ಹೊಂದಾಣಿಕೆ ಇತ್ತು ಅವರಲ್ಲಿ. ನೋಡಿ ಅಲ್ಲಿ ಅವರು ये 3 ब्राह्मण परिवारों में से थे. जो 3 मित्र थे, तीनों ब्राह्मण थे. इनके अब्दुल कलाम जी, रामानंद शास्त्री 2 तो रामेश्वर मंदिर के सबसे बड़े पुजारी पक्षी लक्ष्मण शास्त्री का बेटा था. ನೋಡಿ ಪಕ್ಷಿ ಲಕ್ಷ್ಮಣ ಯಾರು? ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರ ತಂದೆ ಮಿತ್ರ. ಅವ್ರ ಮಗ ಇಲ್ಲಿ रामानंद शास्त्री, ಅವನು ಕೂಡ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರ ಮಿತ್ರ. और अलग अलग धर्म, पालन पोषण, पढ़ाई लिखाई को लेकर हम में से किसी में भी बच्चे ने कभी भी आपस में कोई भेदभाव महसूस नहीं किया. कहते कि कभी भी हमें से क्या है कि भेदभाव धर्म ಬಗ್ಗೆ ಆಗಲಿ, ಓದಿನ ಬಗ್ಗೆ ಆಗಲಿ, ಯಾವುದೇ ಒಂದು ವಿಚಾರ, ಓದು ಬರೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಆಗಲಿ, ಪಾಲನ ಪೋಷಕರ ಬಗ್ಗೆ ಆಗಲಿ, ಬೇರೆ ಬೇರೆ ಧರ್ಮಗಳ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಯಾವಾಗ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿಕೊಂಡಿಲ್ಲ ಅಂತಾರೆ. ಅಷ್ಟೊಂದು ಹೊಂದಾಣಿಕೆ, मिलजुल कर एकता से रहते थे. तो देखिए अब्दुल कलाम के इस पाठ को हम यही खत्म कराना पड़ेगा. यानी कि वो कहते हैं कि अंत में अब्दुल कलाम जी का एक संदेश आपको देते हुए इस पाठ को खत्म करता हूं मैं. जहां हृदय में पवित्रता है वहां चरित्र में सुंदरता है. जब चरित्र में सुंदरता है तब घर में सद्भाव है. जब घर में सद्भाव है तो देश में, जब यानी कि घर में सद्भाव है तो देश में अनुक्रम है. जब देश में अनुक्रम है तो दुनिया में शांति है. देखिए ये अंग्रेजी में ಇವರು ವಿದೇಶದಲ್ಲಿ ಭಾಷಣ ಕೊಡುವ ಅಸೆಂಬ್ಲಿಯಲ್ಲಿ ಇದನ್ನು ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಇಲ್ಲಿ ಅಮೆರಿಕಾದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇದನ್ನು ಇಂಗ್ಲೀಷಲ್ಲಿ ಅವರು ಭಾಷಣ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇದು ಹಿಂದಿಯಲ್ಲಿದೆ, ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ ನೋಡಿ. दोबारा बताओ, जहाँ हृदय में पवित्रता है वहाँ चरित्र में सुंदरता है.
हृदय में पवित्रता है वहां चरित्र में सुंदरता है। जब चरित्र में सुंदरता है तब घर में सद्भाव है। जब घर में सद्भाव है तो देश में अनुक्रम है। जब देश में अनुक्रम है तो दुनिया में शांति है। तो देखिए बहुत फेमस ये विचार है उनके। बहुत लोगों ने क्लैप किया था विदेशों में उनके स्पीच पर, जो अंग्रेजी में स्पीच दिया गया। आगे बढ़ते हैं एक्टिविटी की ओर। जोड़कर लिखिए। यहाँ देखिए यहाँ पर प्रश्न है, उत्तर नहीं है। यहाँ पे हमें क्या करना पड़ेगा, यहाँ पर उन्हें जोड़ना पड़ेगा। पहले प्रश्न पढ़ते हैं। प्रसिद्ध तीर्थस्थल अब्दुल कलाम, अंतरंग मित्र आशियम्मा, आदर्श जीवन संगिनी जलालुद्दीन, आजाद रामेश्वर। आपको इनको जोड़ना है। ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ ಯೋಚನೆ ಮಾಡಿ ವಿಲೋಮ ಶಬ್ದಗಳು ಏನಕ್ಕೆ ವಿಲೋಮ ಶಬ್ದಗಳೆಲ್ಲ ಜೋಡ್ಕರ್ ಲಿಖಿ ಹೊಂದಿಸಿ ಬರೆಯಿರಿ. ಈ ಹೊಂದಿಸಿ ಬರೆಯುವ ಶಬ್ದಗಳನ್ನು ನೀವು ಏನು ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ, ಅದನ್ನು ಹೊಂದಿಸಬೇಕಾಗಿದೆ. ಸರಿಯಾದ ಅನುಕ್ರಮದಲ್ಲಿ ಹೊಂದಿಸಬೇಕಾಗಿದೆ. ಕೆಳಗೆ ಮೇಲೆ ಇದೆ ಅಲ್ವಾ. ಪ್ರಸಿದ್ಧ ತೀರ್ಥಸ್ಥಳ ಅಂದರೆ ಯಾವ್ದಾಗಬೇಕು, ರಾಮೇಶ್ವರಂ ಆಗಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಇವಾಗ ಉತ್ತರಗಳನ್ನು ಮುಂದೆ ನೋಡೋಣ. ಹಾಗೆ ನೋಡೋಣ. ಅಂತರಂಗ ಮಿತ್ರ ಯಾರಾಗ್ತಾರೆ, ಇಲ್ಲಿ ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ಆಗ್ತಾರೆ. ಆದರ್ಶ ಜೀವನ ಸಂಜೀನಿ ಯಾರಾಗ್ತಾರೆ, ಆಶಿಯಮ್ಮ. ಆಜಾದ್ ಅಂತ ಯಾರು ಕರಿತಾ ಇದ್ರು, ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರನ್ನ. ಉತ್ತರಗಳನ್ನು ನೋಡೋಣ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ. ನೋಡಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಇಲ್ಲಿ ಉತ್ತರಗಳಿದೆ. रामेश्वरम, जलालुद्दीन, आशियम्मा, अब्दुल कलाम। ಮುಂದುವರಿಯೋಣ. निम्नलिखित साध्य प्रश्नों के उत्तर लिखिए. देखिए यहाँ पे ನಿಮಗೆ ಅನುರೂಪತಾ ಅಂತ ಬರುತ್ತೆ ಪಾಠಕ್ಕೆ. ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ, ಕಲಾಂ ಕೆ ಜಿಜಾ ಜಲಾಲುದ್ದೀನ್. ಕಲಾಂ ಕೆ ಚಚೇರೆ ಬಾಯಿ ಅವರ ಹೆಸರಲ್ಲಿ ಬರೀಬೇಕು. ಇಲ್ಲಿ ಕಲಾಂ ಕೆ ಜಿಜಾ ಅವರ ಹೆಸರಲ್ಲಿ ಜಲಾಲುದ್ದೀನ್. ಹಾಗಾದ್ರೆ ಕಲಾಂ ಕೆ ಚಚೇರೆ ಬಾಯಿ ಕಜಿನ್ ಬ್ರದರ್ ಹೆಸರು ಅಲ್ಲಿ ಬರೀಬೇಕು. ಎರಡನೇದು ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ಜೈನುಲಾಬಾದಿ ರಾಮಾನಂದ ಶಾಸ್ತ್ರಿ. ಇಲ್ಲಿ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರ ತಂದೆ ಹೆಸರು ಜೈನುಲಾಬಾದಿ, ಹಾಗೆ ರಾಮಾನಂದ ಶಾಸ್ತ್ರಿ ತಂದೆ ಹೆಸರು ಇದೆ. ಮೂರನೇದು ಜಲಾಲುದ್ದೀನ್ स्थानीय ठेकेदार शमशुद्दीन क्या थे वो लिखना है. अगले प्रश्न, कश्मीरी से कहानी है तो मेरा बचपन क्या है लिखना है. आपको क्या लिखना है, आत्मकथा है. तो देखिए बचपन, पांचवा, बचपन का पक्का दोस्त रामानंद शास्त्री. अंतरंग मित्र, अंतरंग का मित्र कौन था, यहाँ पर है, आपको ढूंढकर उसे लिखना है. देखिए उत्तर देखते हुए विद्यार्थियों, देखिए यहाँ पे ये क्या है, शमशुद्दीन, पक्षी लक्ष्मण शास्त्री, अखबारों के वितरक, आत्मकथा, अंतरंग मित्र. कौन थे, अंतरंग मित्र थे यहाँ रामानंद शास्त्री. कौन थे, अंतरंग मित्र यानी कि कौन थे, अंतरंग मित्र कौन थे उनके, जैनुलाबादी. यहाँ पे उत्तर नहीं है वो जैनुलाबादी, यहाँ पे नहीं है लेकिन जैनुलाबादी अंतरंग मित्र थे. तो ग्रह कर विद्यार्थियों होमवर्क की ओर बढ़ते हैं हम. निम्नलिखित प्रश्नों के उत्तर लिखिए. आपको घर में लिखना है इन प्रश्नों के उत्तर. और ये पे एग्जाम्स के लिए भी आपको ये बहुत महत्वपूर्ण है, वार्षिक परीक्षा के लिए भी है. इसको एक बार ध्यान से देखकर लिखकर पढ़िए, है ना, और एक बार पढ़कर इसे जान लीजिए. पहला प्रश्न, अब्दुल कलाम जी के बचपन में दुर्लभ वस्तु क्या थी. प्रश्न दूसरा, जलालुद्दीन कलाम को क्या कहकर पुकारते थे. मूरने प्रश्न, शमशुद्दीन क्या काम करते थे. चौथा प्रश्न, प्रश्न, बालक कलाम के बचपन के दोस्त कौन कौन थे. ಇದು ನಿಮ್ಮ ಹೋಮ್ವರ್ಕ್. ಇದನ್ನು ಒಂದ್ಸರಿ ನೀವು ಬರೀಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಧನ್ಯವಾದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ. ಮುಂದಿನ ಪಾಠದೊಂದಿಗೆ ಮತ್ತೆ ಭೇಟಿಯಾಗೋಣ.